नमस्कार. आज आपण प्लस साइज मापाचं ब्लाउज कटिंग शिकणार आहोत. प्लस साइज म्हणजे काय? मोठं माप. जास्त हेवी माप आहे, 46 छातीच्या मापाचं कटिंग करायचं आहे किंवा 48, तुम्ही तसं कमेंट करा. तशी जेवढी मोठी माप तुम्हाला कटिंग शिकायची आहे तसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आज आपण हे 46 छातीच्या मापाचं कटिंग शिकणार आहोत. मोठ्या मापाचं कटिंग करताना ताईंना भीती वाटते की शोल्डर किती घ्यावं, मुंढा किती घ्यावा, कसा आकार द्यावा. तर तुमच्या सगळ्या अडचणी आज इथे मी दूर करणार आहे. त्यासाठी मी इथे 46 मापाचं आज तुम्हाला इथे कटिंग शिकवणार आहे. इथे मी हा घडीचा पेपर घेतला आहे. नेहमीच्या पद्धतीने आपल्याला मागचा भाग पुढचा भाग इथे सोबत कटिंग करायचं आहे. सुरुवातीला आपण इथे घेणार आहोत ब्लाउजची उंची. उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता 46 छातीचं म्हणजे खूप मोठं माप आहे. आता लक्षात घ्या, त्या ताईंची उंची जरी कमी असेल तर 13 इंचापेक्षा ब्लाउजची उंची कमी घ्यायची नाहीये. छातीचा आकार जेवढा जास्त मोठा तेवढा तुमच्या ब्लाउजची उंची पण जास्त असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ब्लाउजची उंची कमी घेतली, छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, छातीचं माप मोठं आहे, तर ब्लाउज तुमचं खालून तरंगतं, उचकतं. तसं होऊ नये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ब्लाउजच्या उंचीचं माप परफेक्ट घेणं हे गरजेचं आहे. 13 इंचापेक्षा ब्लाउजची उंची आपल्याला कमी घ्यायची नाहीये. आता माझ्या ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता हे 46 छातीचं आहे त्यामुळे सगळे शोल्डर मुंड्याची माप चार्टनुसार आपल्याला घ्यायची आहे. शोल्डर आपण घेणार आहोत 6 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते. मुंडा आपण घेणार आहोत 6.5 इंच. जर त्या ताईंचा दंड खूप जास्त जाड आहे, प्रमाणापेक्षा जर दंड घेण्याचं माप जास्त मोठं आहे, म्हणजे काखेमधली चरबीचं प्रमाण पण जास्त असतं, तर त्यावेळेस तुम्हाला हे 6.5 इंचाऐवजी हे अंतर मुंड्याचं 7 इंच घ्यायचं आहे. अर्धा इंचाने मुंड्याचं माप तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या काखेमध्ये कधी ब्लाउज दाटल्यासारखं होतो, तसं होऊ नये. त्यामुळे तुम्ही इथे अर्धा इंचाने हे माप वाढवू शकता. मग त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग. आता आपला 46 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथ्या भागाला 11.5 इंच आणि यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. हे अंतर इकडे जोडून घेतलं. कमर घेराचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये. मोठं माप आहे, कमर पण जाडच असेल. पण जर तुम्हाला असं वाटतंय की छातीच्या आकारापेक्षा कमर घेर खूप कमी आहे, तर मग माप कसे टाकणार? कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप घेतलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही सरळ असं खाली हे पट्टीने जोडून घेऊ शकता. आता माझं कडेला चालेल आहे त्यामुळे आखलं नाही तरी चालेल, डायरेक्ट आपण इथे जोडून घेतलं तरी चालेल. त्यानंतर द्यायचे मुंड्यांचे आकार. मग ह्या पॉइंट पासून आपल्याला आता हे मोठं माप आहे, मुंड्याचा आकार मागच्या देण्यासाठी आपण इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि हे पॉइंट मॅच करायचं आहे. लक्षात घ्या. बघा, हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून इकडे दिला 1 इंचाचं अंतर, इकडे दिलं 1 इंचाचं अंतर आणि ह्या पॉइंट पासून जे वरचं शोल्डर पर्यंतचं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला पाव इंच मध्ये घेऊन, आता मध्य जमत नसेल तर टेप दुमटून घ्या, तुम्हाला याचं मध्य मिळतो. आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला द्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा गोलाकार. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 3 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता 6 इंचचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा. गळ्यांचे आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूकडनं 3 इंचाचं मार्किंग करायचं आहे, फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचाचं मार्किंग. आज आपण हे 4 टक्स मध्ये कटिंग शिकतोय, हे लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकारची कटिंग आहेत, आज आपण हे 4 टक्स मध्ये शिकतोय. तुम्हाला कुठल्या प्रकारचं बघायला आवडेल तसं कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तसा बनवूया. इथून वरती पुन्हा मी अर्धा इंचाचं मार्किंग केलं आणि हा योगपट्टीचा अलगद गोलाकार देते, म्हणजे ही योगपट्टी छातीवर चढत नाही. त्यानंतर आपल्याला इथे द्यायचं छातीचा 10वा भाग. आता आपला 46 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 4.25 इंच, हे 4.25 इंचाचं मार्किंग केलं आणि हा टक्स जेव्हा शिवायचा आपल्याला उभा, तो उभा टक्स आपण 2 इंच शिवायचा आहे. सेम अशाच पद्धतीने ह्या टक्सचं शिवण करा, म्हणजे तुमचं ब्लाउज परफेक्ट येणार आहे. आणि ह्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. पूर्ण शिवण आपण करणार आहोत 1 इंच.
त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे तिरका टेप धरायचा आहे. इकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि फिटिंगच्या टक्स पासून मुंढ्यात 1.5 इंचाचं मार्किंग केलं. हा टक्स आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे काच बटन पट्टीचा. फिटिंगचा टक्स आपल्याला 1/2 इंच शिवायचा आहे असा तिरकास, आणि मुंढ्यातला टक्स आपल्याला शिवायचा आहे 1/2 इंच. सगळे टक्स सेम अशाच पद्धतीने शिवायचे आहे. कपड्यावर कटिंग करताना तुम्ही हे आखलं नाही तरी चालेल. मला तुम्हाला शिवायचे कसे हे टक्स सांगायचं होतं म्हणून मी इथे पेपरवर हे आखून घेतलं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया. मग कपड्यावर हे पॅटर्न वाढवायचं कुठे हे समजावून सांगते. कपड्यावर जर वाढवायचं राहिलं तर ब्लाऊज बिघडेल, त्यामुळे हे पॅटर्न कपड्यावर आपल्याला वाढवायचं आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता मागच्या भागाला आपण गळा खोली, गळ्याच्या उंचीचं माप आधी टाकून घेऊया आणि मग पुढचं कटिंग शिकूया. गळा खोली घेतली आपण 3 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची आहे 10 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 10.5 इंच. गळा जर तुम्हाला खालच्या बाजूला पसरट हवा असेल तर इथे पेपर कटिंगवरच तुम्ही वाढून घ्या, नाहीतर मग आहे असंच तुम्ही ठेवलं तरी चालणार. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. ह्या टक्सचं आपल्याला शिवण खालच्या जे करायचं आहे ते करायचं आहे 4.5 इंचाचं आडवं आणि गळ्यापेक्षा 1/2 इंचाने कमी 4 इंचाचं उभा टक्स शिवायचा आहे. आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया. मुंड्याचा आकार पहिले कापून घेऊया. गळ्याचा आकार कापूया. योगपट्टी कटिंग करायची आहे. हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार. आणि हे आपलं मागच्या भागाचं कटिंग. ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं, कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच याचं कटिंग ठेवायचं आहे. फक्त कपड्यावर ज्यावेळेस आपण कटिंग करणार, कटिंग करताना ही बाजू आणि ही बाजू पूर्ण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत दोन्हीही भाग आपल्याला कपड्यावर शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा ते 1/2 इंच तेवढे शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन जर वाढवायचं राहून गेलं, तुम्ही जे हे शिवलं तर फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा होईल. तसं होऊ नये यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. बाकी पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात तुमच्या ब्लाऊजचं जे डिझाईन आहे त्यानुसार करायचं आहे. हे ब्लाऊज तुम्ही स्लीवलेस मध्ये पण शिवू शकतात किंवा बाही पण लावू शकतात. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं हे बिग साईज ब्लाऊज शिवा. धन्यवाद.